तुरीचं चाट बनवण्यासाठी कुकरला 4 शिट्ट्या करून तुरीचे दाणे शिजवून घेतलेले आहेत। आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, चिमूटभर हिंग घालायचं आहे। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तिला तेलावर परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। चिमूटभर हळद घालायची आहे आणि तिला देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे। काळी मिरी आणि जिऱ्याची पावडर घालायची आहे। अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। त्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर शिजवलेले तुरीचे दाणे घालायचे आहेत। त्यांना देखील तेलावरती 1-1.5 मिनिट परतवून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। त्यावर कट केलेली कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। अर्धा लिंबू पिळायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। खाण्यासाठी तयार आहे।